हा तुझाच पिक्चर आहे आज. आणि आता मी चाललेलो आवरायला, पण मला तेवढ्याच भेटला ओमराजे साहेब. चला लेट्स गो. टेम्पो मोडतो का? गाडी आहे बॅटरीची, आतली होती डायरेक्ट उचलली पुढे 80 हा. आता भेटलो तुम्हाला पुढे गेल्यावर सगळे अपडेट देणार आहे, काय विषय नाही. किती किलो आहे? 120 किलो तब्बल सरपण. येले मुडची ती अरे यार तुटन ती टेम्पो आहे त्यो. अरे मोडन ती, अरे तोडायचं आहे ते टेम्पो. एक साईडला काढलाय टेम्पो. आता तस नको करू म्हणे. ती न तोडता ये, न तोडता ती टेम्पो तर तुटन ना ती. इतकं कष्ट या ठिकाणी चालू आहे मटणा. चल उचल, चल फास्ट मध्ये. अर्धा नाही. तू शाळेत का नाही गेला पण आज? आज सुट्टी असते, आज रविवार आहे. आय आणि हे नील्याची कार्बन कॉपी झेरॉक्स. आणि आलो आता मी पान घ्यायला आशा शेटकडे, आणि लगेच जाणार आहेत ना. आणि भैया थांबलाय उन्हात अनात माझी वाट बघत, का आणतोय पान. बांधून दे भावा. आणि तसले पिशू द्या आपल्याला. आणि आरसा बसवल्यापासून एक नंबर वाटतंय मला तर. आणि आता डायरेक्ट बोधवायला निघालेलो आहे आम्ही. आणि तुम्ही बघू शकता मंडळी, आपण मागच्या वेळेस व्हिडिओ केला होता आमच्याकडे तुम्हाला नंतर मी उतरल्यानंतर तुम्हाला पूर्ण दाखवतो त्याचा पॅटर्न कसा आहे शर्टाचा. आता आपण आलोय डायरेक्ट वरच्या चौकामध्ये. या वरच्या चौकात आपल्याला दिसत नॉट पॅटर्न आहे. आणि हाच तो करपडी फाटा मित्रांनो. करपडी फाट्यावरूनच असा टर्न घेऊन तिकडं आपल्याला भिगवणच्या पुढं जायचं आहे. आणि आता आपण थोडक्यात पत्ता जाणून घेणार आहोत. आणि आता सरळ अजून एक 10-15 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे या ठिकाणाहून. तर परत आपण पुढं गेल्यावर भेटूया. आणि भयाने इतकी फास्ट गाडी ओढली की नादच नाही करायला. डायरेक्ट खेडमध्ये, डायरेक्ट खेड विषय. आणि आता इथं काहीतरी घ्यायचंय वाटतं बायाला. काय घ्यायचंय? पाणी बॉटल. तर इतक्या उन्हातानाची पाणी बॉटल घ्यायची आपल्याला भावांनो. भैया पाणी बॉटल दे रे थंड. सोडले. आणि आता आम्ही निघालोय पुन्हा एकदा त्याच वाटेने, त्याच दिशेने. आता डायरेक्ट पुलापाशी गेल्यावर तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. थेट भिगवणचा पूल. आणि मंडळी तुम्ही बघू शकता थेट आपण आलोय भिगवणच्या पुलापाशी. आणि नदीला पाणी खूप कमी आलंय भावांनो.
तसं असतंय भावा. एक नंबर हा व्ह्यू आहे भावानो. आणि रस्ता तर बघू शकता तुम्ही. रस्त्याचा अख्खा पिक्चर झालाय या पुलाचा. हे पूल कावा पडे नाही, पूल पडायच्या आधीच लय बाबा आपलं. माझं पूल पडल्या पिक्चर व्हायचा इथं. आणि संडे मोटिवेशन. सुद्धा आम्ही खालूनच चाललेलो आहे. आणि हा तुम्हाला पूल माहिती असेल. आणि मंडळी तुम्ही बघू शकता निलू काका. तर मंडळी आपण फायनली आलोय. कुठं आलो? पोदवायला. पिपळे. आणि या ठिकाणी सरचे स्वागत सर्व मित्रमंडळी. आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि आपण डायरेक्ट आता मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. डायरेक्ट मंदिर दाखवतो. तिकडे पलीकडे. आणि आता आपण पोचलोय. आणि बाई मी चाललोय आता मंदिराच्या दिशेने. थोड्याच वेळात तुम्हाला मंदिर दाखवतो. आणि हे मंदिर आहे मंडळी. आणि निलेश आधीच पोहोचलेला आहे गावावरनं. हॅलो हॅलो म्हण आई म्हण आई म्हण म्हण ना. आणि इकडे बघू शकता मंडळी, इथं अनेक कुटुंब आलेले आहेत कंदुरी करायसाठी. सगळीकडे बघता तुम्ही, जिथं नाही तिथं कंदुरीच बनवणार. आणि हे दोघं बघा कॅटरिंगसाठी आलेले आहेत. तर आपल्याला कॅटरिंगची गरज लागली तर ह्या दोघांना बोलावले, सन्नी जाधव पॅटर्न. आणि तोपर्यंत इथं कांदा वगैरे कापायचं नियोजन. आणि आता आम्हाला आमचे जोडीदार दोस्त आम्हाला गावलेले आहेत तिथे. आणि ते पण इथं आलेले आहेत होलेवाडीवरून. राशीवरून आलेत, पण होलेवाडीचा कार्यक्रम आहे. आणि थोड्याच वेळात आता बसणार आहेत आम्ही जेवायला. तुम्हाला दाखवतो आता मी थोड्या वेळाची कसं काय बनवलं आहे, काय नियोजन आहे सगळं इथं त्या दिवशी. आणि इकडं मंडळी बघू शकता लोकड नावा आलेले आहेत. आणि आम्ही तिकडे चाललोय, डायरेक्ट गाडी घेऊन चाललोय. भैया म्हणजे सोपा खेळ नसतोय. विहान चायनीज आमची सर्व भैया शेट गायकवाड. इकडे बघ वास्तवचा ठिका दाखव, हा संपला विषय. आणि इकडं मंडळी बघू शकता पोकड थोडाचं नियोजन चालू आहे. पण शेतच भरावं लागेल मला. त्याचा ट्रॅक्टर घेऊन बोलवून लावीन जाईल निघून. आणि भैया आता जिगरी फ्राय धुत आहे. आणि या ठिकाणी भैया बोले दल हाले, लई लांबनं हापशावनं पाणी आणलंय, त्यामुळं थोडंच ओततोय जिगरी धुण्यासाठी. स्पेशल जिगरी फ्राय लवर. आणि आता आतडे कातडे धुवायचं नियोजन. आणि अनेक सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत जनतेमध्ये. आज पहिल्यांदाच भेटले. आणि ह्याचं काय मध्येच कुठं चाललाय बादली घेऊन?
कुठं ऐ. आणि आता मटण धुवायचं नियोजन ओके मध्ये काय बसू घे. आणि एनफोर्स मधले बिल्डर जानेवाने हसते तिकडे दिसलेला आहे आपल्याला जार घेऊन. आता काय काहीच नाही म्हणतो. आणि नवीन आचार्य या ठिकाणी धंदा चालू केलेला आहे. अनिकेत भाईया उजागरे स्वतः चुलीवरती मटण शिजायला टाकायला सुरुवात. आणि आता जार घ्यायला आलाय आपण. आणि त्याचे 5 रुपयामध्ये 1 जार भरतोय आणि जार भरून खाली जातोय. आणि इकडे तुम्ही बघू शकता चुलीवर भाकरी बनवायचं चालू आहे. आणि इथं मटण शिजलंय आणि अनिकेत आचार्य मटण खाली घ्यायला चालेल. काय झालं आता इकडं? हा आता मंडळी तुम्ही बघू शकता मटण टाकायचंय. मसाला तर मटण नाही टाकायचं होय, नाही टाकायचं माझ्या कॅन्सल. फक्त हे मसाला बनवलाय आणि टाकायचं आहे फक्त. हा इकडं झालं जरा. आचार्य स्वतः. आणि आता तुम्ही बघू शकता इथं गहन चर्चा चालली कांद्यावर कसा कापायचा आणि काय कापायचा आणि लिंबू पण कापायचा आहे. पण साई इथं आलाय आणि साई साई बाबा की जय. 3 हास. अरे अरे हो हो हो. आणि इकडं चटाय आतरतानी. आणि इकडे जेवण्यासाठी मंडळी थांबलेले आहेत. 1.5 तास झाले चर्चा करताना. आणि इकडं वासावच फिरतोय इकडं तिकडं. आणि साई आणि पाल साम्राज्याचे सांप्रदायिक वारसा असलेले रोशन पाल आणि साई महामुनी यांनी सुरी आणि सुरीची कमान आणि कांदे कापण्यासाठी हातात घेतलेले आहेत. आणि कांदे इतके क्वालिटी कापाय भेटणार आहेत. आणि हॅशटॅग कंसात आणि या ठिकाणी डायरेक्ट जेवण्यासाठी आलेले नरेश घोडके आणि 10 वाजता बोलवून सुद्धा कांबळे डायरेक्ट जेवायला आलेला आहे. बघू शकता. आणि डोळ्यात गेले नाटकं ते दिसणार नाही म्हणून नाटकं चालू आहे. हे कट केला व्हिडिओ नको पुसू. पार्टी चेंज करून इकडे बसलेला आहे तुम्ही बघू शकता. पवन भाई या जत्रेची मजा घेत असताना डुम 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 डुम. आणि आता लगेच तुम्ही बघू शकता पंगत बसलेले आहे या ठिकाणी. आणि पंक्तीचे पहिलेच मानकरी साई महामुनी. आणि हे आचार्य तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी बसलेले. आणि हो साई तसलं ती घेऊनच पळतोय. के बस खाली. आणि आशूला रोट्या आणि ह्याला घास. का का का. आणि शेवटची पंगत. हे काय पाहिजे ना रे
बिल वेटर बिल ला रे. सुके नशे बंद करो. अजून काय आशू रोटी मात. पवन कडी साखर बडीचे पांढरे खडी साखर बडीशेप आधी थांब घेऊन आलो. पवनला टिप दे. बस का बस का हा बस का हा अजून बस का अरे का ओतून दिलं हा बस का बस किती थोडं बस का ना अजून आता का ओतून दिलं पाणी नसते वायाला घालवायचं का ओतून दिलं संपलं आता संपलं आता नाही येत पाणी आता नाही येत आता नाही संपलं नाही येत आता नाही येत आणि फायनली शेवट राहिलेल्या मटणाची मानकरी स्वतः परनेत मोरे परनेत भैया गायकवाड मी भरले प्रेम भैया गायकवाड विहान चायनीज हब आणि बिर्याणी हबचे मालक सर्व चांगला बघून घे. मला नाही आवडलं. आणि फायनली शेवटला जेव्हा बसलं कालवण एकच नंबरला मुंबई काय तिकडे म्हणतो पाक आहे पाक. आणि फायनली मंडळी या खेळाचा विजेता मी ठरलेलो आहे अजून जेवतोय तर मंडळी फायनली जेवलोय मी आता तासभर झालं आणि भरपूर काम करून आमचा मित्र कांबळे पण लय हुशार गाडीत आला आणि गपचूप झोपला आणि कांबळे उठला आणि आता आम्ही चाललो आणि आजचा ब्लॉग संपलेला आहे मित्रांनो आणि टेम्पो देखील निघालेला आहे तर तुम्ही बघू शकता. बाय बाय गुड नाईट शुभरात्री मंडळी भेटूया नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. पवन भाई साळवे संघ प्रेम भैया गायकवाड ड्रायव्हर आणि विहान चायनीज हबचे सर्व